कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर मला असं वाटतं आपण मालकीनबाईंपासून सुरुवात करूया। आम्हाला जरा ओळख करून द्या। आजी तुम्हीच बोला। मी शोभा दिलीप राऊत, बावधन मधून हो येते। कधी गेला होता मुंबईला आधी? आजीला खूप इच्छा होती जायची, पण जाता आलं नाही। घरचे नाही बोलत होते, तर मी खूप पटवून दिला की आजोबांना की जाऊ द्या। आजोबा नाहीच बोलत होते, पण खूप अर्धा तास एक तास सांगल्यानंतर मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे बाबा, तुझी इच्छा आहे तर तू जा। बरोबर आहे। मंडळी, प्रेक्षकांना शोभाजींची सविस्तर ओळख करून देण्यासाठी आपण पाहूयात एक व्हिडिओ। गिरण आणि घर एवढंच मी बघितलं। आतापर्यंत मी कधी कुठं बाहेर गेली नाही। मुंबईला गेल्यानंतर मला असं वाटतं की मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतील, चौपाटी बघण्यासाठी आवडेल। तिथं आपण नवीन खेड्यातून जाणारे असलो तरी पण ते एन्जॉय करायला मला खूप आवडेल। माझा आवडता हिरो अनिल कपूर आहेत, मला त्याचं घर बघायचे। तर अशा खूप अनेक इच्छा आहेत, त्या पूर्ण करील। स्वतःसाठी मी जगण्याचा 4 दिवस पूर्ण प्रयत्न करील। रसिका, माझ्या क्यूटच्या काकींचं नाव आहे संगीता राजपुरे, जे माझ्या पण आईचं नाव आहे। आणि प्राऊड ची ही गोष्ट आहे की यांचा जो मुलगा आहे ते फौजी आहे। वाह। तर त्यामुळे मी त्यांच्याशी पण बोलली, त्यांच्याशी परमिशन घेतली की मी तुमच्या आईला घेऊन जाऊ शकते की नाही। तर ते बोलते जा, मी नाही आहे तर काय झालं, ॲटलिस्ट ती तरी एन्जॉय करणार। संगीता काकू, आत्ता तुमच्या मनात काय काय, म्हणजे तुम्हाला मुंबईत कुठे जायचंय, काय काय करायचं, काय ठरवलंय? म्हणजे कसं, असं कधी मुंबई बघितलेलीच नव्हती, कधीच नाही बघितली, कधीच नाही। आणि आता असं वाटतं की माझं स्वप्न आहे ते मुंबई पाहायचं, ते पूर्ण होणार आहे, त्यामुळे आधीच आनंदित झालेले आहे। पुढे ते यांची काय ओळख करून देणार मी? बावधन गावातलं सगळ्यात फेमस व्यक्तिमत्व येते। नानी ही माझ्या डोक्यात आली कारण की मी जेव्हा ह्यांच्यासोबत रील्स आमचं मोहीम होती तेव्हा नानी खूप म्हणजे आवडीने सांगत होती, अरे तू जिथे घेऊन जाशील ना मी येते, मी सगळं माझं सोडून येते, मी सगळं करून येते। जर मुंबईला मी जाणार आहे तर हिलाच घेऊन जाते ना, कारण की यायला तर रेडी होईल, पण रेडी नव्हती ती। म्हणजे सांगते ना, पहिलं त्यांनी सांगितलं की त्यांचं जे हजबंड आहेत त्यांचं खूप आहे, हेल्थचे इश्यूज आहेत, तर ते सांभाळून घेण्यासाठी कोणतरी हवंय। तर ते कन्व्हिन्स करताना कसं झालं की त्यांना ऐकायला नाही येत, म्हणून नानी थोडी जोराने बोलते, तर असं वाटते ओरडा-आरडा चाललाय। आणि ते खरंच म्हणजे असे ओरडा-आरड्यामध्ये असं वाटत होतं की अरे बापरे, हे म्हणजे यांचं काय सुटणार नाहीये। पण तुम्ही बघाल ना, दोघांच्या डोळ्यात अश्रू होते, म्हणजे त्यांना जाऊन नव्हते द्यायचं एक दुसऱ्याला, म्हणून त्यांचं ते तसं चाललेलं। पण एंडमध्ये कसं इच्छा आजीची होती ते आजोबांना कळलं, तर असं करून नानी मग पटली यायला। नानी, मला सांग, मुंबईला तुझ्या मागे मागे आले तर कोण? अहो आजोबा। आजोबा होय? नको ना, कशाला येऊ द्या, पण येत बाई ऐकू येत नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।